देशाचे माजी कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय, ज्यांनी आयसीसीचं अध्यक्षपद देखील भूषवलेलं आहे. देशाचं कृषी मंत्रिपद 10 वर्ष त्यांनी भूषवलं. सुजलाम सुफलाम करून दाखवला आपला भारत देश. राजकारणातले सह्याद्री म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन. आजची दुसरी रात्र खुल्या गटातली आणि या खुल्या गटातला आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना. दोन्ही बॅटर तयार. अनिकेत सानप पहिले षटक टाकत असताना अनिकेत सानपने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. एक मेडन ओव्हर देखील त्याच्या नावावर आहे. राजशक्ती क्लब रिबडा राजकोटच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना तर 6 ओव्हरच्या मॅच मध्ये मॅच स्टार्ट. बॉलर तयार. अनिकेत सानप समोर आहे. बॅटर बबलू पाटील. पहिलाच बॉल बबलू पाटील साठी इनसाइड एज मागे चाललाय. शॉट फाईन लेगला. एक चोरटी रन पूर्ण. रात्री 12:12 केलेली रनची चोरी वेगाने एक रन इथे पूर्ण केली आहे. सुनील खर्डे डेंजर एंडला म्हणजेच विकेट किपर एंडला धावत होता आणि अशा परिस्थितीमध्ये एक चोरटी धाव पूर्ण केली आहे दोन्ही बॅटरने. चांगलं क्रिकेट ओव्हरऑल या मॅच मध्ये सर्वांच्या नजरा खेळलेल्या असतील, त्याच्यामुळे प्रेक्षक अजूनही आहेत मैदानामध्ये. काल शेवटच्या मॅच मध्ये प्रेक्षक थोडेसे कमी होते, परंतु या मॅचचं महत्व त्यांना माहिती आहे. उस्मान पटेल खेळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बबलू पाटीलचा संघ आहे. योगेश पवार कॅप्टन आहे. सुनील खर्डे टीम मध्ये आहे. 5 विकेट घेणारा बॉलर सोहेल पटेल या टीम मध्ये आहे. मजा येईल या मॅच मध्ये. एक स्लिप तैनात, एक गल्ली आहे आणि इथे फ्लाइट देत असताना छान वळवलाय अनिकेत सानप. हे अजब रसायन आहे आपल्या मुंबई क्रिकेटचं. नहीं, डेफिनेटली देखिए, जब अस्तित्व की लड़ाई है तब तब अनिकेत ने अपने कंफर्ट जोन से बाहर निकलकर खेल खेला है और यहाँ पर भी उनके द्वारा वो कमिटमेंट जो है ये ट्राइडेंट के लिए बहुत मायने रखेगी. चांगली बॉलिंग अनिकेत सानपची. 2 डॉट बॉल. यावेळेला उडवलाय बॉल. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय लॉंग लेगला. सुनील खर्डेच्या बॅट मधून हा षटकार. क्या बेहतरीन टाइमिंग. बहुत जल्दी बॉल के लेंथ को पिक किया और किस तरह से देखा, बड़े आराम के साथ खेल दिया था स्टैंड में फाइन लेग बाउंड्री के बाहर और ये लगने वाला एक सुंदर ऐसा 6. और सुनील खर्डे पिछले मैच में जहां रुके थे वहीं से उन्होंने शुरुआत करके दी है शिरसाट स्पोर्ट्स नगर को. चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या 7. सुनील खर्डे खेळतोय 6 वर. हा शॉर्ट बॉल होता, थोडासा वेगाने टाकलेला. मागे चाललाय बबलू पाटील आता डेंजर एंडला. अखेर 1 रन पूर्ण. वाईड बॉल +1. 2 रन मिळतील. मागच्या बॉलवर पिकअप शॉट लवकर पिक केली लेंथ आणि हा बॉल थोडासा खराब टाकलाय कारण दबाव मध्ये होता सध्या गोलंदाज अनिकेत सानप. स्कोर 9 पर पहुंचा है. 3 बाई के रन है. अनिकेत सानप चाहेंगे कि इस ओवर में अब और कोई ज़्यादा बड़ा शॉट खेलने न दे बैटर्स को. ट्राइडेंट न्यू मुंबई और शिरसाट स्पोर्ट्स के बीच जो जीतेगा वो ग्रुप बी में 2 नंबर पर रहेगी. यावेळेला एक वेगवान बॉल. अंपायरकडे अपील केली. स्ट्रॉंग अपील होती. स्पष्ट नकार दिलाय अंपायर शशी साटम. लेग बायचा इशारा इथे घोषित करत असताना एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल. अपील मात्र भरपूर चांगली केली होती या बॉलवर अनिकेत सानपने. देखिए, आखिरी दिन का तख्ता तैयार हो रहा है. इस मैच में जो टीम जीतेगी B2 है और उसका मुकाबला A1 से है, यानी कि NB मेहताब अवध. रिव्ह्यू फक्त बीमर साठी रनआउट साठी देण्यात येईल. LBW साठी कोणताच रिव्ह्यू नाहीये, त्याच्यामुळे टीम हडल करू नका, एकत्र येऊ नका प्लीज. मेरे ख्याल से A1 B2 यानी कि इसकी विजेता टीम जो है नीलेश दादा भिंताड़े मेहताब अवध, ये टीम के साथ खेलेगी. सुपर 6 में आखिरी दिन. सुपर 6 चा पहिला सामना आजच फिक्स होईल. NB मेहताब अवध 11 धनकवडी पुणेच्या विरुद्ध कुठला संघ खेळेल. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एक चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. चांगलं फसवलं या बॉलवर अनिकेत सानपने बॅटर सुनील खर्डेला.
बहुत जबरदस्त गेंदबाजी अनिकेत सानप की। अब देखिए रेफर किया गया है मेरे ख्याल से। ओव्हर स्टेपिंग साठी कदाचित ऑनफील्ड अंपायर शशी साटम यांनी रेफर केलेला आहे। तो एक बार वापस टीम मीटिंग हो रही है वहां पर ट्राइडेंट न्यू मुंबई की। इट्स अ फेयर डिलीवरी। बिल्कुल सही, लीगल बॉल, दूध का दूध पानी का पानी। 70-70 का यही काम है, जो सच है वही दिखाएंगे। और 10 विदाउट लॉस। 10 रन स्कोअरबोर्डवर विकेट मिळालेली नाहीये। फेअर बॉल होता, लाईनच्या मागून डिलिव्हर्ड केलेला, त्याच्यामुळे आता शेवटचा बॉल फेस करताना दिसेल सुनील खर्डे। टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 10। अनिकेतने या ओव्हरमध्ये 8 रन खर्च केलेले आहेत। तसं पाहिलं तर काही एक्स्ट्रा रन आहेत। अंपायरकडे पुन्हा एकदा अपील केली, स्पष्ट नकार येतोय। ओव्हरची होते समाप्ती, पहिलं षटक संपले। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर या टीमची धावसंख्या 10 बिनबाद। बहुत अच्छी शुरुआत यहाँ पर कही जाएगी। 10 रन बने, कोई विकेट नहीं गिरा है। 6 ओवर में 10-10-10-10 इस तरह भी बना लिए तो 60 बन जाएंगे। अटैक उनके पास अच्छा है। अमोल दुबे उनके पास है, सोहेल पटेल उनके पास है। इसके अलावा हमने देखा किरण खोबरे अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। ट्राइडेंट न्यू मुंबई आपको तुरंत फील्डिंग सेट करनी है। ज़्यादा टीम वर्क, टीम मीटिंग के लिए ज़्यादा समय न लें, हम्बल रिक्वेस्ट, क्योंकि समय ज़्यादा जा सकता है। 1 ओवर 10 रन। अनिकेत ने 8 रन दिए, बाकी 2 एक्स्ट्रा। कल दोस्तों हमारा शेड्यूल शाम के ठीक 4:30 बजे शुरू होगा। कल का पहला मैच नॉर्थ हिमालयन टाइगर नई दिल्ली और धमाका क्रिकेट क्लब उत्तराखंड। कल का दूसरा मुकाबला टर्फ एडिक्स फ्रेंड्स कुवैत और AB आजम अलोट मध्य प्रदेश। तो कल दिल्ली, उत्तराखंड, कुवैत और मध्य प्रदेश। क्रीज मार्किंग के लिए अब चुना जा रहा है। जी हाँ, नंबर 2 मध्ये बॉलिंगसाठी सज्ज होईल राकेश कहर। चला टीम ट्रायडेंट नवी मुंबई फिल्डिंग लावून घ्या, मॅच लवकर सुरू करायची आपल्याला। वेळ थोडासा कमी घ्या प्लीज। मार्किंग होते तोपर्यंत बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांनी आपल्या जागेवर जाऊन थांबा, फिल्डिंग लावून घ्या। आहे बबलू पाटील मागच्या मॅच मध्ये बरसला। सुनील खर्डेच्या बरोबरीने 52 रन चेस केल्या त्यांनी। या अगोदरच्या सामन्यामध्ये राजशक्ती क्लब रिबडा राजकोटच्या विरुद्ध खेळत असताना पहिला सामना पराभूत झाला होता शिरसाट स्पोर्ट्स नगर, कारण भरपूर असे खेळाडू होते ते या स्पर्धेमध्ये पोहोचू शकले नाहीत। गोरेगावला मध्ये ते खेळत होते, तिथून ट्रॅफिकची समस्या, इथे पोहोचायला थोडासा उशीर झाला। पहिल्या सामन्यामध्ये उरणने त्यांना पराभूत केलं गावदेवी गावठाणने।
याच्या अगोदरचा सामना जिंकला, म्हणजेच आजच्या रात्रीतला शेवटचा सामना ते ट्रायडंटच्या विरुद्ध खेळताना दिसतात. हा सामना जो जिंकेल तो संघ सुपर 6 मध्ये प्रवेश करेल आणि सुपर 6 मध्ये पहिला सामना होईल NB मेहताब अवध 11 धनकवडी पुणे म्हणजेच A1 विरुद्ध B2. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो ठरेल B2. त्याच्यामुळे आपल्याला एक जी लढत आहे सुपर 6 ची ती आजच इथे निश्चित होईल. उस्मानचे चाहते, जिथे जिथे उस्मान जाईल तिथे तिथे भरपूर मोठ्या संख्येने असतात. भरपूर चाहते सेल्फीज घेतात. ऑटोग्राफ देखील मगाशी एका लहानग्या समर्थकाने फॅनने त्याची घेतली. ती सध्या इंस्टाग्राम रील वर गाजते. 70-70 च्या यावेळेला समोर खेळलाय बी शेप मध्ये, मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये बॉलला पाठवलाय लॉंग ऑन पावडर लाईनच्या बाहेर. बबलू पाटीलच्या बॅट मधून राष्ट्रवादी चषक चौकार. बहुत ही स्मूथ शॉट. आप देखिए जैसे गेंद ने टप्पा खाया, पावर प्ले का जो एक स्ट्रोक होता है बिल्कुल वो वहां पर दिखाते हुए बबलू जिस वक्त बॉल सर्कल के बाहर गई उस पर 4 रन की मोहर लग चुकी थी. आउटफील्ड काफी फास्ट और 4 रनों का इजाफा. स्कोर 14. चांगली बॅटिंग बबलू पाटीलची. राकेश कहरच्या विरुद्ध आता आडव्या बॅटने बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारानंतर हा येतोय राष्ट्रवादी चषक षटकार. फ्लैट 6. शानदार अंदाज में देखिए किस तरह कहर के सामने बबलू पाटिल की लहर, ऐसा हम कह सकते हैं. स्कोर 20. याच्यापेक्षा फ्लॅट अजून काय असावं. ज्या पद्धतीने हा बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर लेगला षटकार उडवलाय. बॅटर आहे बबलू पाटील. आता आक्रमक होईल. 4 बॉलमध्ये 10 रन, 250चा बॅटिंग स्ट्राईक रेट त्याचा. सुनील खर्डे 4 बॉलमध्ये 6, 150चा बॅटिंग स्ट्राईक रेट त्याचा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 20. पुन्हा एकदा बॉल चांगला वळवलाय. आता पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बीट करून गेलाय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. ही लाईन चांगली होती राकेश कहरची. देखिए बहुत अच्छा रिलीज है और एक एंगल बनाया था लेग कटर. बबलू बल्ला पहले घुमा चुके थे. रिएक्शन टाइम जो था वो थोड़ा जल्दी. और राकेश कहर देखिए अब अपने बॉलिंग मार्क पर. 20 विदाउट लॉस. पहले बैटिंग करते हुए यहाँ पर शिरसाट स्पोर्ट्स. 20 विदाउट लॉस. आतापर्यंत चांगला खेळ. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आले. पहिल्या 3 बॉलमध्ये 10 रन आले. सेकंड ओव्हरच्या खेळामध्ये राकेश कहर. अहमदाबादचा खेळाडू पुन्हा एकदा उडवलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे बबलू पाटील, जाळ्यामध्ये अडकलाय. क्षेत्ररक्षक आहे उस्मान पटेलने पकडलाय झेल. फलंदाज बाद होतोय. संपलाय बबलू पाटीलचा खेळ. कहर की कहर बरपाती हुई गेंदबाजी. बबलू पाटिल उसमें फंस गए उस्मान पटेल के हाथ में. और कहते हैं ना कि टाइगर के मुंह में एक बार खून लग जाए तो टाइगर शिकार करता ही है. कैच ले लिया और वापस भेज दिया बबलू पाटिल को. स्ट्रोक अच्छा था लेकिन ना ऊंचाई तय कर पाए ना दूरी. और वहां पर बेहतरीन कैच कप्तान द्वारा. मगाशी तुम्ही उल्लेख केला की चौकार षटकार आला. आता बबलू पाटीलची लहर आली आणि लगेचच राकेश कहरने कहर केला. आली लहर केला कहर, असाच हा प्रयत्न होता राकेश कहरचा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उस्मान पटेलने झेल चांगला पकडला. 20ला पहिला धक्का बसतोय शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगरला. अहमदाजी शिरसाट यांचा संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय. उद्योजक सुरेश राणा यांचा संघ. दोन्हीही क्रिकेटचे चाहते आहेत. क्रिकेटवर प्रचंड प्रेम करताना दिसतात आणि त्याचमुळे मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हे संघ सातत्याने खेळत असतात. आज गावदेवी गावठाण या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक खेळाडूंनी खूप चांगला खेळ केला. दर्जेदार क्रिकेट इथे दाखवलं. चर्चेमध्ये राहतील हे सर्वच चेहरे नेहमीच महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. अतुल मडवी यांना त्याचं योगदान जातं. चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलं. आज गिरीश कोचरेकरने आजची रात्र गाजवली हे म्हणायला हरकत नाहीये. हॅट्रिक देखील त्याने घेतली. त्याच्यानंतरच्या मॅचमध्ये 3 विकेट. तिथे देखील मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळालं. चर्चेमध्ये राहिला गिरीश कोचरेकर. तर 20 रन स्कोर बोर्डवर आहेत. बॅटर नवीन अमोल दुबे. पहिलाच बॉल छान वळवलाय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक भरपूर लॉंग चेस आहे त्याच्यासाठी. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि पंचांचा इशारा येतो राष्ट्रवादी चषक चौकार. अमोल दुबेच्या बॅट मधून. इथे बॉलरच्या पेसचा वापर केला. 4 धावा मिळवल्या. और देखिए बिल्कुल वेकेंट खाली जगह में उन्होंने खेल दिया. केवल बल्ले को घुमाया और उन्हें पता था बाकी का काम आउटफील्ड और वो 10x की बॉल अपने आप कर लेगी. और रोक नहीं पाए वहां पर रवि लिंगाला. और स्कोर 4 रन से आगे बढ़ता हुआ. 1 विकेट पर 24. शिरसाट स्पोर्ट्स नगर.
आता मात्र चांगली सरासरी रनची पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत, 2 चौकार आलेत, 1 षटकार आलाय. राकेश कहरच्या या ओव्हरमध्ये 14 धावा. समोर फलंदाज अमोल दुबे. यावेळेला अपील केली जाते, स्ट्रॉंग अपील विकेट कीपर आणि बॉलर कडून. हाईट फॅक्टर खूप महत्वाचा ठरू शकतो. अंपायरचा सिग्नल लेग बाय. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25. एक फलंदाज बाद. शिरसाट स्पोर्ट्स 12.50 च्या सरासरीने आतापर्यंत फलंदाजी केली आहे टीम शिरसाट स्पोर्ट्सने. एक अच्छी शुरुआत. एक विकेट भले ही गया हो बबलू पाटिल का. सुनील खरडे 4 बॉल 6, अमोल दुबे 2 बॉल 4, राकेश कहर 1 ओव्हर 14 रन 1 विकेट. दोन ओव्हर 15 रनांनी पहा खऱ्या अर्थाने जी अपील खारीज केली. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल बाहेर निघाला असता आणि त्याचमुळे स्टंप मिसिंग राहिला असता. त्याचमुळे अंपायरने योग्य निर्णय दिला आणि योग्य निर्णय इथे पंच करुणाकर कोटियन यांचा. ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 25 आणि पहा ग्राफिक्स आपल्या स्क्रीनवर. मेन इन येल्लो सध्या खेळताना दिसतात शिरसाट स्पोर्ट्स आणि अगदी तोच कलर ग्राफिक्स मध्ये आहे. 25 धावा केल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एक बॅटर बबलू पाटील आउट होतोय. बॉलिंगसाठी आलाय राजू मुखिया. सुप्रीमो ट्रॉफी अक्षरशः गाजवली. बेस्ट बॉलरचा किताब तिथे त्याने जिंकला. आता तो गोलंदाजी करताना दिसेल. रन झालेत 25. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 25 लॉस ऑफ 1 विकेट. राजू मुखिया त्याच्या समोर बॅटर आहे अमोल दुबे. नॉन स्ट्रायकिंग एंडला सुनील खरडे. राजू मुखिया थोडासा वॉर्म अप करत असताना, बॉडी थोडीशी गरम करत असताना 5 बाई झालेले आहेत आतापर्यंत 25 रन मध्ये. 5 रन एक्स्ट्रा आहेत बाईच्या स्वरूपात. बोलत तयार राजू मुखिया. पहिला बॉल राऊंड विकेटने स्विच इट खेळलाय. बॉल हवेत आहे. शॉट कव्हरचा क्षेत्ररक्षक नाही तर स्वतः गोलंदाज राजू मुखियाने कॉल केलाय. आउट होईल अमोल दुबे. खराब स्ट्रोकचं सिलेक्शन. महत्वाची विकेट. 25 रनला दुसरा धक्का बसलाय शिरसाट स्पोर्ट्सला. अब क्या वाकई में इसकी ज़रूरत थी? अभी अभी क्रीज पर आए हैं और एक साहस भरा शॉट खेलने गए और राजू मुखिया जिसने बल्लेबाज को कर दिया दुखिया और अपने आप को कर लिया सुखिया, क्योंकि सुख उनकी तरफ आया, दुख सामने गया. और देखिए मुखिया का मतलब होता है चीफ, जिसके हाथ में सारे सूत्र हो, और राजू मुखिया को टीम में लाना ये कारगर साबित होता हुआ. बड़ा विकेट. राजू मुखिया गोलंदाजीतला सूत्रधार. मगाशी तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे चीफ हेड गोलंदाजी डिपार्टमेंटचा. आता रन झालेले आहेत 25. 2 बॅटर आउट. अमोल दुबे परतलाय. नवीन बॅटर आता मैदानामध्ये चाललाय तुषार रणदिवे. एनबी ट्रॉफी अक्षरशः गाजवली. क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनल मध्ये 3 अर्धशतक सलग ठोकले. निलेश दादा भिंताळे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं निलेश दादांनी. प्रसिद्ध उद्योजक आहेत, बांधकाम व्यावसायिक पुण्याचे. त्यांची ती स्पर्धा ती गाजवली. तुषार रणदिवेने उर्फ बाजा मैदानामध्ये गेलाय. रन आता सुरुवात करावी लागेल त्याला. रन झालेत 25. कुणाल, आजकल इंग्लैंड की टीम जो बाजबॉल ब्रेंडन मैकुलम के आने के बाद खेल रही है, आपको लग रहा है बाजा जो है ये अब बाज बॉल खेलेगा? वाटतंय हरकत नाहीये खेळायला, कारण तो तसाच खेळतो. एक आक्रमक शैलीदार बॅटर आहे. सातत्याने एसपी कॉलेजच्या ग्राउंडवर सरावात असतो. क्रिकेटचा सराव नेहमीच तुम्हाला वरच्या स्तरावर घेऊन जातो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. ते याच्याचसाठी सातत्याने सराव करणारा खेळाडू पुण्यातला. पहिलाच बॉल. आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे स्वतः चालत सुटलाय. चांगला निर्णय, कारण शेवटी इथे त्याला देखील लक्षात आलं होतं की बॅटला चुंबन घेत बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. त्याच्यामुळे जाणं गरजेचं आहे, इमानदारी दाखवणं गरजेचं आहे, कारण आपलं नाव मोठं आहे क्रिकेटमध्ये. आणि तुमचं नाव मोठं तेव्हाच होता ज्यावेळेला तुम्ही अशी इमानदारी दाखवता. ॲक्शन रिप्लेमध्ये स्पष्ट आहे, पण तुम्ही झेल ज्या विकेट कीपरने घेतलाय त्याचं कौतुक करेन. विकेट कीपर होता राकेश प्रभू. राकेश प्रभु. आज उनके लिए भी दिन बहुत अच्छा रहा है विकेटों के पीछे. पिछले मैच में 4 कैचेस, इस मैच में 1 कैच जो बाउंड्री लाइन पर उन्होंने कैच लिया. राकेश प्रभु जो है, प्रभु इज गुड इन कैचिंग. और नए बल्लेबाज है योगेश पवार, इस टीम के कैप्टन है. लेकिन क्या बेहतरीन गेंदबाजी राजू मुखिया द्वारा. एक चीज तो पक्की है, ड्राई फ्रूट में काजू और गेंदबाजी में राजू, इसका कोई जवाब नहीं.
खूप चांगली बॉलिंग केली आहे राजू मुखियाने. विकेट मात्र त्याच्या खात्यामध्ये जाते, त्याच्यामध्ये योगदान आहे विकेट कीपर राकेश प्रभूचं. प्रभूने आपल्या डाव्या बाजूला झेपावत हा झेल टिपला आणि क्विक रिफ्लेक्सेस आपल्याला पाहायला मिळाले. विकेट कीपरकडून अशा वेळेला भरपूर वेळेला चूक होते, ज्या वेळेला जास्त शफल होतो बॅटर, परंतु राकेश प्रभूची नजर काय होती. राकेश प्रभूने डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. राकेश प्रभूने ॲज अ विकेट कीपर चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि विकेट किपिंगमध्ये मला वाटतं 5वा झेल असेल त्याचा कदाचित. मागच्या मॅचमध्ये 4 घेतले होते. हा देखील चांगला बॉल, हॅट्रिक बॉल होता, सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग इथे करत असताना पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट घेतल्या राजू मुखियाने. तिसरा बॉल डॉट बॉल टाकलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 25 रन आले होते हरीशजी. त्याच्यानंतरचे सलग 3 डॉट बॉल आतापर्यंत टाकण्यामध्ये यश आले राजू मुखिया. बॉलिंग मधला हेट म्हणजेच मुखिया सध्या बॉलिंग करत असताना. वेगवान बॉल, प्रत्युत्तर वेगवान, यावेळेला रडार मध्ये होता. योगेश पवारने ठोकलाय. राष्ट्रवादी चषक षटकार. योगेश पवार के बल्ले से आता हुआ वीकेंड का वार और बॉल मैदान के बाहर, और ये कैप्टन शॉट था. बहुत अच्छे से गेंद को देखा, परखा और फिर भेज दिया. टाइमिंग बहुत ही उत्कृष्ट रही और बॉल जाकर सीधी छपरे पर गिरी. 31 फॉर 3. स्लॉट मध्ये टाकला बॉल राजू मुखियाने. 3 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकले, परंतु चौथा बॉल चुकला की ठोकला अशीच परिस्थिती आहे राष्ट्रवादी चषकामध्ये. कारण स्क्वेअर बाउंड्रीज ज्या आहेत त्या थोड्याशा जवळ आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये योगेशने बरोबर ओळखलं हा बॉल थोडासा रडारमध्ये, थोडासा पुढे टाकलाय. त्याच्यामुळे असं वाटलं की सेट होऊन आलाय पॅव्हिलियन मधूनच योगेश पवार. त्याचा नाही गेला खाली वार, त्याच्या बॅटमधून येतोय दमदार षटकार. राजू मुखिया अब गेंदबाजी करेंगे, कंटिन्यू करेंगे अपने ओवर को. स्ट्राइक पर है बैटर योगेश पवार, दूसरी तरफ है सुनील खरडे. बोल तयार राजू मुखिया, त्याच्या समोर बॅटर योगेश पवार. रन झाले 31. स्विच हिटचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, मागे चाललाय, चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो येतोय अनिकेत कडून, तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. सिंगल टीमच्या टोटल मध्ये रन होतील 32. 5 बॉलचा खेळ संपलाय. राजू मुखियाने रन खर्च केले 7. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. 2 विकेटें ली है. 32 फॉर 3. परिस्थिति नियंत्रण में है. 3 विकेटें गिरने के बाद थोड़ा सा जो स्कोर है धीमा हो गया. बबलू पाटिल बहुत तेज बल्लेबाजी कर लेते हैं. अमोल दुबे ये काफी फास्ट बैटिंग कर लेते हैं. तुषार रणदिवे ये भी अच्छे स्ट्रोक मेकर है. ये तीनों आउट हुए हैं. शेवटच्या बॉलवर बीट केलंय. चांगला बॉल इथे राजू मुखियाचा. ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 32. राजू मुखियाने शेवट मात्र या बॉलद्वारे केला. एक चांगला कटर बॉल बाहेर काढला. चांगला लेग कटर लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. इथे ऑफ ब्रेक तस देखील म्हणू शकतो, परंतु लेफ्ट हँडेड बॅटरसाठी एक चांगला लेग कटर तो होता राजू मुखियाचा. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 32. बहुत अच्छी वापसी कही जाएगी, खास करके अनिकेत सानप इन्होंने जो स्टार्ट करके दिया है. उसके बाद हमने देखा राजू मुखिया फ्रंट एंड बॉलर, और अब आशीष आगरकर. ये वो तुरुप का इक्का है, ट्रम्प कार्ड. इसको सही समय पर अब आजमाइश की जा रही है. आशीष आगरकर सुनहरी जुल्फों वाले क्रिकेटर, और वाकई में मतलब कहते हैं ना कि उनकी जुल्फों से उनकी उम्र का पता ही नहीं चलता. हो, गाणं तर आपण ऐकलंय सुनेरी अखियो वाले, परंतु हा सुनेरी जुल्फो वाले आहे. आणि पाहूया आता कशी बॉलिंग करेल. ज्या वेळेला पहिल्यांदा आला मुंबई महाराष्ट्रामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी, किशन देवेंद्रने त्याला आणलं होतं क्रिकेट खेळण्यासाठी आणि एकाएकी सर्वांना चकित केलं. मलिंगा या टोपण नावाने या खेळाडूची ओळख झाली महाराष्ट्राला, मुंबईला. तेव्हा देखील गाजवला तो काळ आणि आता देखील सातत्याने गाजवतोय. पॅव्हिलियनकडून गोलंदाजी सुरू होईल. पहिलाच बॉल टर्न होतोय, जास्त बाहेर निघालाय. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. अवांतरच्या स्वरूपामध्ये भर पडेल. रन झालेले 33. बहुत ज्यादा बाहर थी, वाइड बॉल. इसका खामियाजा भुगतना पड़ेगा. स्कोर 33 पर 3. आशीष आगरकर, देखिए एक ही एंगल में अलग अलग स्पीड पर अलग अलग टप्पे पर गेंदबाजी करना, दैट्स लाइक अ जीनियस. राईट हँडेड बॅटरसाठी प्रभावी ठरतो नेहमीच. ओरपिच बॉल होता, बॉल हवेत आहे. आशिष पोचेल का नाही.
कव्हर पॉइंटला थोडासा हवेत होता, परंतु विकेट किपर जातोय राकेश प्रभू, तोपर्यंत सिंगल प्राप्त केली जाते. फलंदाज योगेश पवारच्या खात्यामध्ये भर पडते. टीमची धावसंख्या 34. आता हात खोलावे लागतील सुनील खर्डेला. मिशनवर ताव देऊन झालं, आता मात्र बॅट मधून रन येणं गरजेचे आहेत. नहीं, और ये अस्तित्व की लड़ाई है. एटलीस्ट 70 चाहिए फाइट करने के लिए. कल के मुकाबले आज अगर आप देख रहे हैं, अभी भी कोई देखिए मैदान उतना गीला नहीं दिखाई दे रहा है, यानी कि ड्यू नहीं है. पिछले कुछ दिनों से मुंबई में गर्मी बढ़ी है और इसलिए कोई मॉइस्चर यहाँ पर मुझे नहीं लगता है. और अगर मॉइस्चर नहीं है तो देन आई थिंक बैटिंग के लिए आइडियल कंडीशंस है. हॅलो 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 हॅलो. उद्या तिसऱ्या क्रमांकाची जी स्थानिक ची मॅच होती, मोरिया आणि क्रिकेट लवर्स, उद्या रात्री ही मॅच होणार आहे, याची नोंद तिसऱ्या क्रमांकाच्या टीमने घ्यायची आहे. बॉल हवेत आहे आणि इथे मात्र लपेटून खेचण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगला झेल पकडलाय लेफ्ट हँडेड बॅटर सुनील खर्डे. आता मात्र डगआउट मध्ये जाऊन बसावं लागेल. आणखीन एक विकेट प्राप्त केली आहे आशिष आगरकरची. चांगली बॉलिंग. बिल्कुल एक ही उनके पास एंगल है, लेकिन अलग अलग टप्पा, अलग अलग रफ्तार. आशीष आगरकर ये वाकई में उनको ग्रेट गेंदबाज बनाती है. और आउट हो गए सुनील खर्डे, उनकी जगह आ रहे अब आसिफ शेख, वागोली के खिलाड़ी हैं. और स्कोर 34 पर 4. और वहां पर बातचीत चलती हुई पूरी टीम देखिए अब एक साथ हाथ. और गणपति बापा मोरिया की आवाज आपने सुनी. 34 for 4. आशीष आगरकर पार्टनरशिप ब्रेकिंग गेंदबाज कहे जाएंगे. ये अलग बात है कि द्वारकानाथ संसगिरी आशीष आगरकर के ऊपर अगर आर्टिकल लिखना चाहे तो मुझे उनकी एक पुरानी लाईन याद आती है की ज्या पद्धतीने तो पार्टनरशिप फोडतोय तो घटस्फोटाचा वकील झाला असता. नक्की झाला असता ज्या पद्धतीने तो बॉलिंग करतोय. आणि आतापर्यंत तो नेहमी ज्या ज्या वेळेला गोलंदाजीसाठी आलाय त्या वेळेला त्याने विकेट घेतलेले आहेत. पार्टनरशिप ब्रेकर ऐसे कुछ खिलाड़ी होते हैं जो मूवर्स एंड शेकर्स. दे कैन मूव द गेम, दे कैन शेक द गेम. ऐसा ही ये इम्पैक्ट प्लेयर है, यूटिलिटी प्लेयर आशीष आगरकर. 34 पर 4. 34 ला 4. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या सुरू आहे. 60 तरी कराव्या लागतील शिरसाटला. शॉर्ट बॉल यावेळेला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, हुक करत असताना तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत आशिष आगरकरने. आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये छाप सोडत असताना आशिष आगरकर, दिल्लीचा अप्रतिम गोलंदाज. देखिए जिस हिसाब से वो गेंदबाजी कर रहे हैं, सैंडी एसपी के लिए कई साल उन्होंने खेला और इस बार अब हमारे लोकल बॉय यानी कि आकाश जांगिड़, आकाश चिंदरिया भी पर्पल रुमाल रखते हैं और अब जांगिड़ भी मैदान में उतर चुका है. पंतनगर का बिल्कुल मारवाड़ी तड़का अब शायद हमें देखने मिले. 34 पर 5. काय प्रभाव टाकलाय या पोरांनी जे मुंबईकर आहेत, खास करून आकाश जांगे, आकाश चिंदारिया, फरदीन काझी, प्रथमेश बेलछेडा. हे नाव नेहमी चर्चेमध्ये असतात क्रिकेटमध्ये. या खेळाडूंच्या नावाचा उल्लेख सातत्याने होत असतो. चांगला खेळ ते सातत्याने करत आलेत. राहुल जोगड़िया, नॉट टू फॉरगेट, आई थिंक वन ऑफ दी ग्रेट क्रिकेटर्स. कई सालों से खेल रहे, अपने आप को एस्टेब्लिश किया है. गिरीश कोचरेकर, कहते हैं ना कि पुरानी शराब, ओल्ड वाइन टेस्ट बेटर. आज जो गिरीश कोचरेकर ने बताया वही, मतलब वही बात मैं ग्लेन वैती, महेश चंदवणकर, बुमराह के बारे में भी कहना चाहूंगा. दे आर ओल्ड बट दे आर गोल्ड. नक्की ओल्ड इज गोल्ड. तुम्ही वाईनचा उल्लेख केला, मी तांदळाचा उल्लेख करेन. पुराणा चावल भरपूर टेस्टी लागतो आणि अगदी तसाच खेळ. त्यांचा खेळ पाहायला मजा येते. अनेक जे जुने प्रेक्षक आहेत त्यांना आवडतं या सर्व खेळाडूंचा खेळ. पहिलाच बॉल, इथे बॉल हवेत आहे आणि पुन्हा एकदा एक विकेट खात्यामध्ये. हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे आशिष आगरकरने. या स्पर्धेमध्ये सातत्याने हॅट्रिक येत आहेत, आपण पाहिलेलं आहे. आणखीन एक हॅट्रिक, काल एक महत्वाची हॅट्रिक घेतली होती अक्षयने. आजच्या सामन्यामध्ये गिरीश कोचरेकर याने सेकंड हॅट्रिक घेतली. त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा एक हॅट्रिक पाहिलेली आहे, सोहेलने घेतली हॅट्रिक. आणि आता मात्र पुन्हा एकदा हॅट्रिक कंप्लीट करत असताना आशिष आगरकर. म्हणजेच काय तर ही जवळपास 4थी हॅट्रिक होती या राष्ट्रवादी चषकातली.
आकाश जांगिड़ थोड़ा सा अपने आप से मायूस, उनके बल्लेबाजी में आज वो स्पार्क नजर नहीं आया। रिवर्स खेलने का प्रयास और एक बड़ा विकेट गवा दिया आकाश जांगिड़ ने। 34 पर 6, 34 पर 4, 34 पर 5, 34 पर 6 और मानो 34 के योग पर आकर स्कोर इस तरह रुक गया जैसे अंधेरी कुर्ला रोड के साकीनाका पर ट्रैफिक में रुकी हुई कार की तरह, न आगे बढ़ पा रहे न पीछे आ पा रहे। 34 पर 4, 34 पर 5, 34 पर 6। अंधेरी साकी नाकावर तुम्ही सांगितलं कारचा उल्लेख केला, तसंच आमच्या हार्बर लाईनवर जर तुम्ही गेलात तर बाजूला मानपूरचा जो ब्रिज आहे, वाशी बानपूर खाडी पूल, तिथे जरी गाडी थांबली का त्यावेळेला असंच वाटतं की बाबा कधी ही ट्रॅफिक मोकळी होईल। मुंबईला येत असताना आणखीन एक विकेट मिळू शकते का? नाही, थोडासा पुढे पडेल बॉल कव्हर्सला, तिथे मात्र 1 रन कंप्लीट केली जाईल। सिंगल मिळते, उमर खानने बॉल अडवला, सिंगल बरोबर टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होते, रन झाले 35। 6 फलंदाज बाद, एकाएकी सामन्यामध्ये बदल आलाय। 3 फलंदाजांना बाद केलं, 3च रन या ओव्हरमध्ये आलेत आशिष आगरकरच्या। हाई क्वालिटी बॉलिंग, हर विकेट पे 10 पॉइंट आपको मिलने जा रहे हैं मैन ऑफ द सीरीज के रेस में, जो बहुत मायने रखेंगे इस टूर्नामेंट में। लास्ट बॉल या ओव्हरचा, यावेळेला बॉल हवेत आहे, चौथी विकेट मिळू शकते। डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात, झेल पकडला जाईल, चांगला झेल तिथे रवी लिंगालाने पकडलाय, तो विकेट कीपर नाहीये तर आता क्षेत्ररक्षक आहे आणि चौथी विकेट प्राप्त केली आहे आशिष आगरकरने, म्हणजेच काय तर 40 पॉइंट त्याच्या खात्यामध्ये, त्याच्या झोळीमध्ये असतील। 1 ओवर 4 विकेट 3 रन, मतलब इससे ज्यादा और आप क्या कहेंगे? देखिए वही एंगल है, लेकिन क्या एंगल है, टेढ़ा है पर मेरा है, बिल्कुल मैड एंगल। और यहाँ पर बल्लेबाज इन अ टैंगल आउट हो गए। आशीष आगरकर 1 ओवर 3 रन 4 विकेट। सोहेल पटेल 1 ओवर, और हमने देखा किस तरह से उन्होंने 5 विकेटें ली 1 ओवर में 1 रन देकर। दैट्स ह्यूज। या कॉमेंट्रीद्वारे बिंगोची ऍडव्हर्टाईज याला मिळू शकते आणि तो करू देखील शकतो, कारण त्याचे केस देखील तसेच आहेत, करली गोलंदाजीची शैली तशीच आहे, तेडा आहे पर मेरा आहे आणि विकेट देखील घेत असताना दिसतोय मॅड अँगल, आणि त्याचमुळे इथे चर्चेमधला विषय आहे सध्या आशिष आगरकर। या सामन्यामध्ये त्याने विकेट घेतलेल्या आहेत, गोलंदाजी करत असताना 3 रन खर्च केलेत या ओव्हरमध्ये। राजू बुकिया पुन्हा एकदा बॉलिंगसाठी पंतनगर एंड कडून मगाशी षटक टाकलं, 2 विकेट त्याने त्या ओव्हरमध्ये घेतल्या, 7 रन खर्च केले होते। मतलब आशीष आगरकर और राजू मुखिया के बीच में 6 विकेटें गिरी है। दोनों को जो आज टीम में शामिल किया गया है, वैल्यू फॉर मनी क्रिकेट जो कहते हैं ना, प्राइस टैग लेकर आए हैं अपना, और उस प्राइस टैग के मुताबिक क्रिकेट खेल रहे हैं। 7 विकेट गेलेले आहेत। ऑन साइडला मधुर धुळेने एक चांगला स्लॉक स्वीप मारलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 1 रन ते कंप्लीट केली जाईल। मधुर धुळेच्या माध्यमातून सिंगलने स्ट्राइक रोटेट, टीमची धावसंख्या पुढे जाते, रन होतील स्कोर बोर्डवर 36 हॅलो 36 धावा। कमजोर स्कोर है, देर रात तक क्या वजह है कि रन नहीं बन पा रहे। विकेटच्या कॉलमवर नजर टाका, 7 विकेट गेलेले आहेत। आणखीन एक डॉट बॉल कमी गतीने टाकलाय। राजू मुखिया भरपूर चतुर आणि चालाक बॉलर आहे, सुप्रीमो ट्रॉफी मध्ये त्याने उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकावला, आणि पहा काय बॉलला कट करतोय, चांगले कटर्स त्याने वापरलेले आहेत। राईट हँडेड बॅटरला बाहेर काढतो, लेफ्ट हँडेड बॅटरच्या आतमध्ये आणतो, आणि त्याचमुळे हा चर्चेमध्ये राहतो नेहमीच गोलंदाज राजू मुखिया। गोलंदाजीतला हेड म्हणजेच कोण तर राजू मुखिया। रन खर्च केलेत 8, 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये, 4 विकेट घेतल्या गोलंदाज आशिष आगरकरने। 5 विकेट देखील आपण पाहिल्या सोहेल पटेलच्या। सेकंड इनिंग मध्ये आहे, हुक करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक मुन्ना चांगला झेल पकडलाय, 8वी विकेट गमावली आहे शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगरने। और देखिए कुणाल, ऐसा नहीं है कि गेंदे नहीं बची है, मतलब बिल्कुल प्लेट में बादाम, पिस्ता, अखरोट, काजू, किशमिश सब है, चबाने के लिए दांत नहीं बचे। परिस्थिती विपरीत होते, अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला। 8 विकेट गेलेले आहेत, त्याच्यामध्ये 4 पिक केलेले आहेत गोलंदाज आशिषने, 3 फलंदाजांना बाद केलं। पुन्हा एकदा एक चांगला लेग कटर पडल्यानंतर बाहेर जात होता राईट हँडेड साठी, हुक करत असताना डीप मध्ये स्क्वेअर लेग होता तैनात। मुन्नाने कोणती चूक केलेली नाहीये, मुन्ना थोडासा पुढे गेला, परंतु शेवटी ऑस्ट्रेलियन स्टाईलने त्याने झेल पकडला आणि स्माइल त्याच्या चेहऱ्यावर। आता आलाय बॅटिंगसाठी सोहेल पटेल, मागच्या मॅचमध्ये 5 विकेट त्याने घेतल्या होत्या हॅट्रिकसह,
फायपर पूर्ण करणारा पहिला गोलंदाज या राष्ट्रवादी चषकातला सोहेल पटेल ठरला होता, परंतु आता बॅटिंग करावी लागेल. मुनाफ पटेल देखील नेहमीच चर्चेमध्ये असतो ज्यावेळेला सोहेल पटेल येतो. एक नातेवाईक आहे त्याचा, परंतु क्रिकेटसाठी नेहमीच मुंबईची वारी करत असतो सोहेल पटेल. आता बॅटिंग करावी लागेल. भरूचचा हा खेळाडू गुजरात राज्यातील भरूच मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. 36-8 सध्या टीम शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर. 36 लॉस ऑफ 8 विकेट. राजू मुखिया याच्या खात्यामध्ये आतापर्यंत 3 विकेट. या ओव्हरमध्ये देखील फक्त 1 रन. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण तिथे सजवलंय आणि कॅप्टन आहे डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला झेल पकडलाय. 9वी विकेट गमावली आहे शिरसाट स्पोर्ट्सने. पत्त्यांचा बंगला कोसळावा अगदी तसा डाव गळगळला. बबलू पाटील आउट झाला नाही झाला काय, त्याच्यानंतर एका पाठोपाठ लाईन लागली. तू चल में आया अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते शिरसाट स्पोर्ट्सची. राजू मुखिया, देखिए 2 दिल्ली के बॉलर आशीष आगरकर और राजू मुखिया, और दोनों दिल्ली वालों ने दिल से गेंदबाजी की है. और वो कहते हैं ना, चक दे फट्टे नब दे गिल्ली, बिल्कुल उस तरह की गेंदबाजी. और जो स्टार्ट दिया है, मतलब पंजाब के ड्राइवर जब गड्डी को शुरू करते हैं तो ये बात बोलते हैं, चक दे फट्टे नब दे गिल्ली, सवेर नु जलंधर शाम नु दिल्ली. तो बिल्कुल दिल वालों की दिल्ली से आते हुए ये 2 गेंदबाजों ने काम तमाम किया है. 36 पर 9. आता संघ ऑल आउट होईल का हा प्रश्न आहे. लगातार विकेट गमावलेले आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 25 रन आले होते हरीशजी, आणि आता 36 वर 9 अशी परिस्थिती आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 1 विकेट गमावली होती, त्याच्यानंतर 8 विकेट गमावलेले आहेत पुढील 3 ओव्हरमध्ये. आणखीन एक डॉट बॉल. इथे फलंदाज नाझीर आलाय बॅटिंगसाठी. यूपीचा हा खेळाडू मैदानामध्ये बॅटिंग करत असताना, परंतु लक्ष आता नक्की छोटं राहील टीम ट्रायडंट नवी मुंबईच्या समोर. 36-9 शिरसाट स्पोर्ट्स. नांगी टाकली बॅटरने, हे म्हणायला हरकत नाहीये. लगातार विकेट गमावल्यात. यावेळेला फ्लिक बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो लुक शॉट होता, बघितलं देखील नाहीये त्या शॉटकडे. बॅटर होता नाझीरच्या बॅट मधून येतोय. अखेर हा राष्ट्रवादी चषक षटकार. ऍक्शन रिप्ले पाहावा लागेल. एक्झॅक्ट नो लुक शॉट होता का हे पाहावं लागेल. पहा, येस, त्यानंतर चेहरा तिकडे वळवला. नो लुक शॉट इथे दाखवत असताना चर्चेमध्ये असतो नो लुक शॉट. हे आधुनिक फटके आहेत क्रिकेट मधले, आणि तो मारलाय नाझीरने. आता फ्रंट अँगलने पहा काय फटका आहे. वेल प्लेड नाझीर. बिल्कुल एबी डिविलियर्स की तरह थोड़ा टीवी से भी प्रोत्साहित हुए हैं, लेकिन जो खिलाड़ी आज जल्दी आउट हुए हैं उनको भी अपने आप को ये सवाल पूछना होगा कि क्या वाकई में नाज़िर को ऊपर भेजा जा सकता था. क्योंकि जब कोई नहीं खेल पाया तब नाज़िर आया और उसने कम से कम यहाँ पर वो 6 रन बनाते हुए टीम को थोड़ी मजबूती दी है. 42 पर 9. 4 विकेट घेतले आशिष आगरकरने. 4 विकेट घेतले राजू मुखियाने. चांगली बॅटिंग राजू मुखिया. इथे चांगली गोलंदाजी राजू मुखिया करत असताना 4 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. 8 विकेट या 2 बॉलरच्या नावावर राहिलेल्या आहेत. आता इथे आशिष आगरकर या स्पर्धेतला दुसरा फायपर पूर्ण करेल का. सोहेल पटेलने मागच्याच मॅच मध्ये 5 विकेट घेतल्या होत्या. आशिष आगरकरला ती संधी आहे फायपर पूर्ण करण्याची. यावेळेला उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे, फायपर पूर्ण होऊ शकतो. ऑल आउट होईल संघ, आणि तसंच झालंय. 5 विकेट घेतलेले आहेत आशिष आगरकरने. 4 विकेट घेतलेले आहेत गोलंदाजीमध्ये राजू मुखियाने, आणि इथे ऑल आउट होतोय संघ शिरसाट स्पोर्ट्सचा. 42-10 फलंदाज बाद. 43 रनचं लक्ष्य आहे ट्रायडंट नवी मुंबई टीमच्या समोर. ही 5 शेवटची विकेट मधुर धुळेची 5वी विकेट इथे मिळवली आहे. फायपर पूर्ण केलाय आशिष आगरकरने. फक्त 7 बॉलमध्ये त्याने 5 विकेट घेतल्यात, याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. एक हॅट्रिकसह फायपर त्याचा पूर्ण झालाय. वेल बोल्ड आशिष आगरकर. 10 विकेट इथे मिळवलेले आहेत टीमने. 42 रन स्कोर बोर्डवर आहेत शिरसाट स्पोर्ट्स, आणि 43 रनचं लक्ष्य आहे ट्रायडंट नवी मुंबई समोर.
बॉलिंग कार्डवर एक नजर टाका. अनिकेत सानप 1 ओव्हर 8 रन. आशिष आगरकर 7 बॉल त्याने टाकले, त्याच्यामध्ये 5 विकेट त्याने घेतल्या. इकॉनॉमी 2.73. राजू मुखिया 2 ओव्हर 4 विकेट 14 धावा. राकेश कहर 1 ओव्हर 1 विकेट 14 रन. 42ला 10. त्याच्यामुळे आता या सामन्यामध्ये लक्ष आहे 43 रन. सेकंड इनिंगमध्ये कॉम्बॉक्समध्ये होईल परिवर्तन, या पण ऐकूया. हरीश पंड्या सर, व्हॉइस ऑफ इंडिया, आणि त्यांच्याबरोबर चंद्रकांत शेटे. आता मात्र विकेट पहा, शून्यावर किती बॅटर आउट झालेत. तुषार रणदिवे 0 ओव्हर आउट झाला. आसिफ शेख 0 ओव्हर आउट झाला. आकाश जहांगीर 0 ओव्हर आउट झाला. किरण 0 ओव्हर आउट झाला. आणि सोहेल हा देखील 0 ओव्हर. त्याच्यामुळे असे जे फलंदाज आहेत 5, ज्यांनी शून्याचा आकडा देखील पार केलेला नाहीये. एकच बॅटर आहे बबलू पाटील, ज्याने डबल फिगर मध्ये रन केलेत. और सबसे बड़ी बात आप देखिए, सारे के सारे विकेट्स कैच आउट के रूप में आए हैं, जो बहुत बड़ी बात है. एक्सेलेंट फील्डिंग, मतलब आज इस तरह के कैचेस जब होते हैं तो बड़ी बात है. राष्ट्रवादी कप 2022 में आप सभी का हार्दिक स्वागत. 3 रन देकर 5 विकेट लिए हैं. बहुत बढ़िया यहाँ पर गेंदबाजी देखने को मिली है. वेलकम चंद्रकांत शेटे. राष्ट्रवादी चषक 2022 या देशाचे नेते आणि त्याचबरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्याध्यक्षा तसेच मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या, या विभागातील मागील 15 वर्ष ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केलं, या विभागाच्या प्रथम नागरिक राखीताई जाधव, राखी दिदी यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आज दुसरा दिवस, दुसरी रात्र खुल्या गटातील. एकंदरीत जर पाहिलं तर 13वी रात्र, आणि या 13व्या रात्रीतील आजचा व्यावसायिक गटातील दुसरा दिवस, दुसरी रात्र, आणि त्यातील एक महत्त्वाचा सामना आजच्या रात्रीतील शेवटचा. 36 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. तसं पाहिलं तर माफक आव्हान आहे. सुरुवात चांगली केली होती ज्यावेळेला बबलू पाटील बॅटिंग करत होते. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये जर पाहिलं तर 2 षटकं जी होती सुरुवातीची 25 धावा होत्या, परंतु तदनंतर जर पाहिलं तर धावसंख्येचा ग्राफ खाली येताना पाहायला मिळाला, आणि अगदी 5 चेंडू बाकी देखील राहिले. म्हणजे ज्यावेळेला 2 ओव्हरमध्ये 25 धावा आल्या होत्या, असं वाटत होतं की धावसंख्या कुठेतरी 60, 65, 70 पर्यंत जाईल, परंतु तिला कंट्रोल केलं राजू मुखिया आणि आशिष आगरकर, दोन्ही दिल्लीकर गोलंदाजांनी. परंतु आता पाहूया, अमोल डुबे मागील वर्षी या स्पर्धेत बेस्ट बॉलरचा किताब साई 11 शिर्डी संघामध्ये ज्या खेळत असताना ज्यांनी घेतला, तेच मॅन फ्रॉम बाबळेश्वर, तालुका राहता, जिल्हा नगर, अमोल. पहिला चेंडू, पंच आमच्याकडे वळत आहेत. मुन्ना शेख आणि उस्मान पटेल हे 2 मातब्बर खेळाडू फलंदाजीसाठी आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सुरुवात पराभवाने झाली होती, परंतु त्यातून सावरण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होतोय. शिरसाट स्पोर्ट देखील पहिला सामना अगदी चुरशीच्या मॅचमध्ये 1 चेंडू आणि 4 धावांपर्यंत आलेल्या सामन्यामध्ये अमित नाईकने तो षटकार मारला होता. आजच्या दिवसाचा आणखी एक वैशिष्ट्य, 3 मेडन ओव्हर.
यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर पुन्हा पंच हात फैलवतायत, व्हाईट बॉल घोषित करतायत. आणि परंतु प्रेक्षक आपली गर्दी पहा आजही आताही या वेळेत सर खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. उद्या याहीपेक्षा जास्त असेल. नहीं देखिए, क्वालिटी क्रिकेट हो रहा है, क्रिकेट का महोत्सव है और क्रिकेट के महोत्सव में एक से बढ़कर एक सुरमा खिलाड़ी आज हमें देखने को मिल रहे हैं. इतने सारे हैट्रिक हुए और मेडन ओवर हुए कि आज का दिन जो है आईसीसी को बॉलर्स डे करके घोषित करना चाहिए. गोलंदाजांचा दिवस, गोलंदाजांनी गाजवलेला दिवस, राष्ट्रवादी चषकातील. यावेळेला चांगला बॉल सन्मान देत पॉईंटच्या दिशेने ढकलले या केवळ चेंडूला केवळ, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. आपल्या क्रीजमध्ये पोहोचतायत उस्मान आणि मुन्ना. प्रतितेज खेळाडू आहेत, लोकप्रिय खेळाडू आहेत आणि ज्या पद्धतीने गर्दी पाहायला मिळाली. आणि आजच्याप्रमाणे उद्या देखील या ठिकाणी नॉर्थ हिमालयन टायगर्स खेळताना पाहायला मिळेल. उद्या या ठिकाणी जर पाहिलं तर टर्फ एडिक्ट फ्रेंड्स कुवेत म्हणजेच डिंगडॉंग उद्या या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. धमाका दिल्ली या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. AB आझम टीम आता उपस्थित झाली आहे. म्हणजे उद्या देखील या ठिकाणी खूप चांगले चांगले खेळाडू, ज्यांचा खेळ जगत सरकार मागील वर्षीचा बेस्ट बॅटर ओस्मान स्ट्राईकवर आले तरी टाळ्यांचा गजर होतो. ही त्यांनी कमावलंय आणि ते कशाच्या जोरावर कमावलंय तर त्यांनी त्यांच्या खेळाच्या जोरावर कमावलंय. नहीं, डेफिनेटली देखिए, उस्मान पटेल जब खेल रहे होते तभी तो बिजी होते ही है, लेकिन जब खेल नहीं रहे होते तब और ज़्यादा बिजी होते हैं. और मैं तो चंद्रकांत जी आपसे गुजारिश करूंगा, अगले साल एक सेल्फी पॉइंट बनाइए ताकि जो भी हमारे दर्शक है ये तमाम अपने हीरोज़ के साथ उनके फारिग वक्त में उनके साथ सेल्फी निकाल पाएँ. नक्कीच पुढल्या वर्षी त्याची आम्ही नोंद घेऊ आणि ते प्रयत्न नक्कीच असेल पुढल्या वर्षी सेल्फी पॉईंट देखील. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आयोजकांना दखल घ्यावी लागेल त्याची सर. एका वेगळ्या रणनीतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत मुन्नाच्या विरुद्ध, परंतु ती रणनीती कुठेतरी चुकते सर. नहीं, अमोल दुबे थोड़ा सा लाइन से भटकते हुए वो चाहते हैं कि मुन्ना शेख को स्ट्रांग जोन में गेंद न करे, लेकिन ये करते समय वो क्रिकेट के जो बेसिक्स है उसको भूल रहे हैं और खराब गेंदबाजी. हो, यावेळेला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट करायचा होता, परंतु तिकडे कॅच सुटली जाते आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरी धाव देखील घेतली जाते. जर विकेट आली असती या ठिकाणी महत्त्वाची विकेट होती, दबाव निर्माण झाला असता, परंतु कॅच सुटली आहे. नहीं, डेफिनेटली थोड़ा थके हुए से नजर आ रहे हैं, रात का समय है, लेकिन रात है तो क्या हुआ, मतलब आपको वो कैच लेना बहुत ज़रूरी था. प्रेशर बनाया जा सकता था उस कैच के ज़रिए, क्योंकि पिछले कुछ सालों में ये टीम की जीत का सबसे बड़ा जो सहरा है वो मुन्ना शेख के सर पर बंधा है. अगर उसका विकेट मिल जाता तो डेफिनेटली थोड़ा बैकफुट में डाल पाते. यावेळेला मात्र कोणती चुकी होणार नाही. अफलातून फटका पॉईंटच्या दिशेने. वीरेंद्र सहवाग यांची आठवण किंवा सनत जयसूर्या, सौरभ गांगुली या खेळाडूंनी देखील अशा प्रकारचे खूप चांगल्या पद्धतीने फटके खेळले. जबरदस्त षटकार. शॉर्ट और वाइड बॉल, बिल्कुल तकलीफ नहीं हुई और बल्ले को तलवार की तरह घुमाया और सीधा दर्शकों के बीच में भेज दिया आनंद फानंद में 6 रनों के लिए. मुन्ना सारख्या खेळाडूला जर संधी मिळाली तर काय होऊ शकतं ते या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि पहिल्याच षटकात जर पाहिलं तर चांगला पल्ला गाठलाय. शिरसाट संघ देखील मागील 2 ते 3 वर्ष खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी देण्याचं कामही अमोल शिरसाट करतायत. यावेळेला मात्र वा, टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. सुंदर फटका रेंजमध्ये होता, रडारमध्ये होता आणि त्याला पाठवलं स्क्वेअर लेगला. जैसे ही टप्पा खाया, देखिए पूरा घूमे और स्लॉक स्वीप का वो शॉट था, बिल्कुल लपेट लिया. अब चिकन लपेटा खाकर अगर आप परेशान हो गए हैं तो ये मेरे ख्याल से टेटा फ्राई था. जिस तरह आया और उसे भेज दिया. 19 रन. षटक पहिलंच सुरू आहे. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. तब्बल 19 धावा. एक पराभव माणसाला बरंच काही शिकवतो आणि ते या ठिकाणी पाहायला मिळतंय. अधिक त्वेषाने कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आणि या मॅचमध्ये प्रभावित कामगिरी करतायत. पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर थोडासा स्ट्रगल पाहायला मिळत होतं या अगोदरच्या मॅचमध्ये आणि आता त्वेषाने पुन्हा उभे राहिलेत. यावेळेला दांडी गोल वेगळं करण्याचा प्रयत्न. पुन्हा अलीकडच्या कालावधीमध्ये या अगोदरच्या मॅचमध्ये देखील ते रिव्हर्स खेळायला गेले. शरीराला चेंडू लागल्यानंतर तो मात्र स्टंपवर लागला आणि आताही पुन्हा मुन्ना यांना मात्र रिव्हर्सचा मोह काही आवरला नाही, परंतु या रिव्हर्सच्या मोहात पुन्हा एकदा दांडी गुल. मेरे ख्याल से मैच को जल्दी फिनिश करना चाह रहे थे और ऐसा करते समय अमोल दुबे इन्होंने स्टंप्स बिखेर दिए. नए बैटर है रवि लिंगाला. अच्छी पारी खेली मुन्ना शेख ने.
15 रन बनाए अमोल डुबे, वहां पर कामयाबी का सेहरा पहनते हुए। नए बैटर है रवि लिंगाला, मैडी। मॅडी जातात बॅटिंग करण्यासाठी. मॅडी, रवी लिंगाला, सिरसाट स्पोर्ट्स विरुद्ध ट्रायडंट नवी मुंबई. पहिल्या दिवसात जर पाहिलं तर सर क्वालिफाय होताना पाहायला मिळाले लगातारच्या दोन्ही मॅच जिंकून NB अवध, मेहताब अवध. दुसऱ्या क्रमांकावर काल जर पाहिलं तर गोविंद युनायटेड, पिरामिटर रायगड. आज अनपेक्षित म्हणेल गावदेवी गावठाणचं मोठ्या स्पर्धेमध्ये अशी जी जी काही झेप घेते ते मात्र वाखाणण्याजोगतं असतं. आणि आजही म्हणजे कुणाला असं वाटलं नसेल की गावदेवी गावठाण क्वालिफाय होईल परंतु ती टॉपर होईल, तर आज गावदेवी गावठाणने ते करून दाखवलं. नहीं, डेफिनेटली देखिए गावदेवी गावटन उरन एक तालुका या एक जिले के खिलाड़ी है और उनकी एकाग्रता, मैंने पहले भी बताया कि अगर पूरन पोड़ी में पूरन नहीं तो मजा नहीं, और टेनिस क्रिकेट में अगर गावदेवी गावटन उरन नहीं तो मजा नहीं। तर जवळ मॅचच्या दिशेने 19 धावा धावफलकावर आहेत. 43 धावांचा पाठलाग करायचा. आपण पाहत आहोत राष्ट्रवादी चषक भव्य दिव्य स्पर्धा. 10 लाखाचं पहिलं पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये. यावेळेला चांगला बॉल, परंतु त्यावर देखील एक धाव घेण्याचा प्रयत्न. उस्मानचं फील्ड खूप मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोअर्स आहेत आणि माझे मते ते फॅन फॉलोअर्स इथपर्यंत नाही, ते आता मॅच झाल्यानंतर देखील त्यांना सोडणार नाहीयेत. नहीं, डेफिनेटली ये प्यार है। देखिए आप और इसके लिए जवाबदार क्या है, उस्मान भाई जिस तरह से तमीज़, तहजीब और शाइस्तगी के साथ पेश आते हैं, उन्होंने कई लोगों को अपना मुरीद बनाया हुआ है। और ये बहुत ज़रूरी भी है कि जब आपको कामयाबी मिलती है तो आप ज़मीन पर रहें और लोगों से जुड़े रहें। यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उस्मान यांच्या बॅटमधून आले, रवी यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळाला. रवी लिंगाला होते आणि खूप चांगल्या पद्धतीने गॅपमध्ये खेळला फटका सर. रवि लिंगाला एक खुददार खिलाड़ी, देखिए किस तरह से गेंद को जज किया, स्ट्रेट डाउन द ग्राउंड। अंपायर शशि साटम को भी बाजू में हटना पड़ा। कई बार आपने देखा होगा मैथ्यू हेडन, सचिन तेंदुलकर, ऐसे बैटर्स जब खेलते हैं इस तरह के स्ट्रेट ड्राइव, अपने आप को लाइन से अलग किया अंपायर ने भी। 24 for 1। यावेळेला मात्र वेगात चेंडू पाहायला मिळाला. रवी यांचा स्टान्स देखील थोडासा वेगळा आहे. जसं आपण घाटकोपर पंतनगरचा पिंटू पारचा याचा एक अनोख्या पद्धतीचा स्टान्स पाहायला मिळाला आपल्याला. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाने तो पाहिला आणि रवी देखील थोडासा वेगळा स्टान्स, जेणेकरून गोलंदाजाला रीड होत नाही की आता हा कोणत्या पद्धतीचा स्टान्स घेतील. 25 for 1। मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणाऱ्या उस्मानकडून प्रेक्षकही ते म्हणतायत एखाद दुसरे षटकार पेश करा म्हणजे तेवढे आम्ही खुश होऊ, ज्यासाठी आम्ही रात्र जागवतोय. यावेळेला चांगला बॉल सन्मान देत असताना कव्हर्सला ढकललाय. पहा, जे चाहते असतात ना ते प्रेमी असतात, वेडे असतात. आपल्या आवडत्या खेळाडूची झलक, त्याच्याबरोबरची सेल्फी, त्याच्या बॅटमधून आलेला एक एक रन, त्याच्या बॅटमधून आलेला चौकार, षटकार, एक एक भावमुद्रा टिपत असतात आणि तेवढं मनापासून त्यांच्यावर प्रेम करत असतात. मेमोरीज, यादें, यादें अनमोल होती है और इसलिए दर्शक यहाँ से यादें लेकर जाना चाहते हैं, और वो भी अच्छी यादें, मीठी यादें, ताकि एक दूसरे को फिर गुड नाइट और स्वीट ड्रीम्स कह सके। व्हाट्सएप पर करके तो बहुत थक गए, लेकिन वाकई में अपने रोल मॉडल हीरो को देखकर वो घर जाना चाहेंगे। जरूर हे वेगळा प्रयत्न जरूर या ठिकाणी होता, परंतु एक धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी मिळेल. बाईच्या स्वरूपातील धाव असणार आहे. आणि आता माध्यमच अशी झाली की एक जरी सेल्फी काढला की तर तो स्टेटसला असतो, त्यांना टॅग देखील केला जातो, मग तो इन्स्टाला असतो आणि मग तो पाहून किंवा आपल्या जवळच्या मित्राने एखाद्या सेलिब्रिटी बरोबर फोटो काढलाय तर त्याचे मित्रपरिवार देखील तोच फोटो आपल्या स्टेटसला वगैरे देखील ठेवताना पाहायला मिळतात. मॅच औपचारिक 27 धावा धावफलकावर आहेत. उस्मान
यावेळेला मात्र चेंडू थोडासा बाजूला गेलाय. एका धावेने धावसंख्या पुढे. थोडीशी संयमी पारी आतापर्यंत उस्माने खेळत आहेत, परंतु जरी एखादा चटकार किंवा चौकार त्यांच्या बॅटमधून आला तर टाळ्यांचा गजर त्यांच्या फॅनकडून नक्कीच होताना पाहायला मिळेल. 2 ओवर 28 रन 1 विकेट, यानी कि अब 15 रन चाहिए B2 के रूप में सुपर 6 के लिए क्वालिफाई होने के लिए। राष्ट्रवादी कप में दोस्तों कल शेड्यूल 4:30 बजे शुरू होगा। पहला ही मुकाबला आप देखेंगे नॉर्थ हिमालयन टाइगर्स न्यू दिल्ली और धमाका सीसी उत्तराखंड। 24 गेंदे 15 रन। कल के दूसरे मुकाबले में आप देखेंगे वहाँ पर एक बड़ी टक्कर रहेगी जब टर्फ एडिक्स फ्रेंड्स कुवैत डिंगडोंग, जिनका मुकाबला रहेगा AB आजम अलोट। नक्कीच आझम साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत आपली टीम घेऊन संपूर्ण. आणि हाही एक म्हणजे 12 पैकी 5 टीम महाराष्ट्राच्या बाहेर येईल. किरण खोबरे. किरण यावर्षी खूप जबरदस्त फॉर्मात आहेत आणि संधी जर मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. क्या लाजवाब थ्रो था पप्पू। अब वहां पर बबलू पाटिल आड़े हाथ से गेंद को रोका, पकड़ा और क्या बात है। नए बैटर है पवन केणे। क्या बात आहे. आता यांचाही खूप मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोअर्स आहेत. हाँ, म्हणजे हे इनका भी सगळं कोई आपल्या वीडियो टेनिस इनका भी कोई वीडियो आया है। अल्बम देखील आलाय त्यांचा. हे टेनिस क्रिकेटने आपल्याला म्हणजे मुंबईतील देखील बऱ्याचशा खेळाडूंच्या बाबतीत मग आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहतो. हे टेनिस क्रिकेटने दिलं आहे. म्हणून म्हटलं ना आपल्याला प्रिंट मीडियाची मीडियाची गरज नाही. आपली सोशल मीडिया आणि त्या आपल्या टेनिस क्रिकेटच्या सोशल मीडियाचं नेटवर्क जेवढं स्ट्रॉंग असेल ना, मला वाटत नाही भारतात तेवढं स्ट्रॉंग कुणाचं नेटवर्क असेल. नहीं मतलब मुझे ताज्जुब हुआ जब पता चला कि रायगढ़ में जब कुछ जगहों पर शादियां होती है तो चीफ गेस्ट के रूप में मोटिया का नाम छापा जाता है। ये अपने आप में बड़ी बात है। यावेळेला ऑनसाईडच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे घेतली जाईल. पवन A1 पवन गोरसे गांव के खिलाड़ी है। आणि प्रत्येकालाच तुम्हा सर्वांनाच टेनिस क्रिकेटने एक ग्लॅमर दिलाय, वलय दिलंय आणि ती आपली श्रीमंती आहे. कमी गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंच वळतायत आमच्याकडे. किरण खोबरे हे देखील चर्चेतील नाव आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजीत व्हेरिएशन त्यांच्याकडे आहे. यावर्षी जुन्नर प्रीमियर लीगमध्ये जर पाहिलं तर 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता असताना मॅच जिंकून दिली आणि अगदी पुन्हा बॅटिंगमध्ये चर्चेत आले. किरण खोबरे 30 for 2, 13 रन चाहिए तीसरा ओवर। यावेळेला कट करण्याचा प्रयत्न हो नाही सुरू होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि पाहूया काय होईल. डायरेक्ट निशाना। और देखिए अब टाइगर अब वहां से लौट चुके हैं। नहीं, थोड़ा चलने की शुरुआत की थी। टाइगर को चलता हुआ देखकर मतलब फैंस भी थोड़े मायूस हो गए थे कि नहीं, टाइगर जिंदा है, टाइगर पाहिजे, सेव टाइगर। लेकिन किरण खोबरे ने क्या गुस्सा निकाला था। मतलब नारियल में से जैसे खोबरा निकालते हैं ना चटनी बनाने के लिए, वैसा गुस्सा। ही इज आउट। सो उस्मान भाई आउट हो चुके हैं और एक विकेट। हालांकि स्कोर बहुत कम चाहिए अब यहां से, लेकिन बहुत अच्छी पारी उस्मान द्वारा। आउट हो गए। उस्मान माघारी परत आहेत आणि पोलार्ड जात आहेत. एक टायगर माघारी जरूर परतलाय, परंतु एक टायगर असाही आहे जो 83 वर्षाचा आहे, परंतु त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा आहे आणि संपूर्ण भारताच्या राजकारणातील असा एक मोठं व्यक्तिमत्व, उत्तुंग, ज्याला आम्ही सह्याद्री देखील म्हणतो. तर थांग पत्ता लागत नाही की राजकारणात त्यांचं ज्या पद्धतीने शरद पवार साहेबांचं एक वेगळंच उंची आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताची ही स्पर्धा देखील आपण पाहतोय. त्यांची पैलू उलगडावे तेवढे कमी पडतील. म्हणजे त्यांच्या सर्व विषयांच्या बाबतीतले असणारं ज्ञान,
मग कुस्तीमधील असू देत, मल्लखांबमधील असू देत, कबड्डीमधील असू देत, त्याचबरोबर ऑलिम्पिक संघटनेमधील असू देत, क्रिकेटमधील त्यांचं ज्ञान असू देत, ह्या सर्व गोष्टी, मग कला, क्रीडा, सामाजिक, ह्या सर्व गोष्टीतील त्यांना एक वेगळ्याच पद्धतीचं ज्ञान आहे आणि म्हणून त्यांची एक वेगळीच उंची आहे. असाही एक टायगर शरदचंद्र पवार साहेब. यावेळेला थोडंसं कमी गतीने चेंडू होता, पण त्याला पुन्हा कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. विकेट आले आहेत, म्हणजे पहा अजूनही मॅच संपलेली नाही आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगू शकत नाही, कधी कमबॅक होईल तेही सांगू शकत नाही, कारण 43 धावांचा पल्ला गाठायचा आहे. तिसरं षटक सुरू आहे. 31 धावा धावफलकावर, अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. किरण खोबरे एड़ी चोटी का जोर लगा देंगे आज. देखिए मैच का परिणाम कुछ भी हो, हम विजेता बने ना बने, लेकिन मैं जब भी जाऊंगा एक असर छोड़कर जाऊंगा. इस बार जड़ में की गई गेंद राकेश प्रभु. इसी टूर्नामेंट, देखिए जब आप इस तरह के टूर्नामेंट खेलते हैं लोगों की नज़रों में आते हैं, और जब एक बार आप लोगों की नज़रों में आते हैं तो फिर आपको बड़ी टीमों से खेलने का नुमाइंदगी आपकी हो जाती है बड़ी टीमों के लिए. राकेश प्रभु का एक बेहतरीन शॉट और काउ कॉर्नर से गुजरती हुई बॉल 4 रन के लिए. उत्कृष्ट टाइमिंग यहां पर देखने मिला राकेश प्रभु का. चांगला फटका येताना पाहायला मिळाला. आणि आता जर पाहिलं तर 3 षटकं संपलीत, 35 धावा मॅच जिंकण्यासाठी. आता केवळ 3 षटकांमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. पाहूया कशा प्रकारे त्या पूर्ण केल्या जातील. सर, मोबाईलवर देखील मॅच दिसते, स्मार्ट टी व्हीवर देखील मॅच दिसते. काय कारण असावं एवढी मोठी गर्दी करण्याची? तेवढं नहीं, देखिए ग्राउंड पर आकर देखने का एक अलग मज़ा है. मतलब जो उस्मान पटेल को मैं स्मार्टफोन पर देखता हूँ और फिर मेरे बाजू में मैं देख रहा हूँ, मतलब इसमें एक फ़र्क है. चाहे अमिताभ बच्चन, महेंद्र सिंह धोनी या फिर सम्माननीय शरद पवार साहब कहिए, उनको टीवी पे देखना, न्यूज़ में देखना और सामने देखना, इसका एक अलग प्रभाव है. एक पॉजिटिव एनर्जी का संचार होता है. सो मेरे ख्याल से ये जो दर्शक है अपने पसंदीदा खिलाड़ी, ऐसा ज़रूरी नहीं है कि हर खिलाड़ी उस्मान के लिए आए. हर एक का रोल मॉडल अलग अलग हो सकता है. कोई कृष्णा का फ़ैन हो सकता है, कोई उस्मान का फ़ैन हो सकता है, कोई उमर खान का फ़ैन हो सकता है, इसके अलावा कोई अनिकेत सानप का फ़ैन हो सकता है. सो दे कम टू सी दर हीरोज, वॉच देम लाइव. तो ये अच्छी बात है. सोहेल पटेल ने ओवर की शुरुआत, और पटेल विकेट वहां पर लेते ही जा रहे. आउट होकर वापस आते हुए बैटर पवन केड़े. पांच विकेट लिए, और 5 विकेट तो ली उन्होंने, हैट्रिक भी लिया. और सबसे बड़ी बात यह है कि चंद्रकांत जी इतना अच्छा परफॉर्म करने के बाद अब वो हमें आखिरी दिन शायद देखने नहीं मिलेंगे. तो ये कभी कभी ऐसा होता है कि ऐसे गेंदबाज चाहिए आखिरी दिन. मुझे चंद्रकांत जी ऐसा लगता है ये टूर्नामेंट खत्म होने के बाद एक बॉलर्स 11 बनाना चाहिए, जो इस टूर्नामेंट के दौरान, जैसे आईसीसी वगैरह के इवेंट के बाद एक ऑल टाइम ग्रेट इवेंट या बेस्ट ऑफ वर्ल्ड कप, ऐसे एक बॉलर्स 11 अगर बनाई जाए तो डेफिनेटली मेरा ये दिल बोल रहा है कि उसमें सोहेल, आशीष आगरकर कहिए, राजू मुखिया, गिरीश कोसरेकर, किरण खोबरे, ऐसे गेंदबाजों का नाम शुमार होगा. जी हाँ, विक्रांत चव्हाण. विजयाच्या समीप आहेत, परंतु विकेट येताना पाहायला मिळत आहेत. अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल तर होताना पाहायला मिळते. केवळ 7 धावा दूर या मॅचपासून आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु इकडेही जर का विकेट घेतल्या, आणखी एखाद दुसरी विकेट घेतली तर दबाव वाढू शकतो. तो प्रयत्न असणार आहे त्यांचा देखील. टेनिस क्रिकेट विषयी आपण चर्चा करत होतो. यावेळेला पोलार्डची पॉवर दाखवण्याचा प्रयत्न, आणि ज्याचा विचार करत होतो ना सर आपण, विकेट. अब आउट हो गए राकेश प्रभु. क्या किया जाए? और जैसे प्रभु ने स्ट्रोक वहां पर खेला, कैच लिया गया है. प्रभु वापस लौट रहे हैं. सोहेल पटेल भी वहां पर अब राकेश प्रभु की तरफ देख रहे थे.
नया बैटर है उमर खान। 15 चेंडूंनी 7 धावांची आवश्यकता. आणखी जर विकेटची चर्चा करत होतो, विकेट मात्र इकडे येताना पाहायला मिळत आहेत. सोहेलने आणखी विकेट या ठिकाणी घेतल्यात, प्रभावित केलंय. उमर खान मात्र बॅटिंगसाठी मैदानात. आपण टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांची चर्चा करत होतो सर, आणि असं नाही आहे टेनिस क्रिकेटवरचं प्रेम. इंटरनॅशनल क्रिकेटवर तर आपण चांगलं प्रेम करतोच किंवा त्यांना फॉलो करतो, परंतु टेनिस क्रिकेट मला वाटतं त्याच्याही पेक्षा आपल्या जवळचं वाटतं. आपल्याला आठवतंय सुप्रीमो चषकाची ज्या वेळेला मॅच सुरू होती, IPLच्या मॅचेस होत्या, तरी देखील अशा खूप साऱ्या घटना आहेत ज्या वेळेला टेनिस क्रिकेटची मैदानं फुल भरलेली आहेत. और वर्ल्ड कप फुटबॉल का जब फाइनल है मान लीजिए, और अगर उस दिन हमारा क्रिकेट टूर्नामेंट का भी उसी दिन है, मुझे लगता है कि यहाँ पर भी पब्लिक बहुत रहेगी. यावेळेला मात्र दिशा दिली, फाईन लेगचे क्षेत्र खाली आहे आणि त्या दिशेने मात्र चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. बघता बघता सीमा रेषेच्या पलीकडे देखील जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा. उमर खान. नहीं, क्रिकेट का कितना बड़ा इम्पैक्ट है अगर ये मैं आपको बताता चलूं, तो कई बार ऐसा होता है कि राह चलते हुए राहदारी कहिए, रिक्शा, टैक्सी, इवन BST के बस ड्राइवर भी थोड़ा स्लो हो जाते हैं. ट्रैफिक नहीं है फिर भी जरा एक बॉल देख कर जाते हैं, जो हमने लालबाग में देखा. ओ व्हाट अ कैच. एक और विकेट. सोहेल पटेल क्या खाकर आए, मुझे लगता है भरूच की खारी सिंह खाकर आए. हाँ, उमर खान आउट. नजीर ने कैच लिया. कितने दुख की बात है कि इस खिलाड़ी को हम आखिरी दिन नहीं देख पाएंगे. अगर वो जीते हैं तो यस देख पाएंगे. व्हाट अ कैच. 2 मैच खेले, 8 विकेट, और अब नए बैटर है अनिकेत सानप. चंद्रकांत जी, पिछले 1 साल में मैं देख रहा हूं अनिकेत सानप को बैटिंग मिल रही है. क्रिकेट आहे, पाहूया. 6 विकेट तर गेलेले आहेत, 4 विकेट अजूनही बाकी आहेत. परंतु जर राहतील तर ते या 4 व्हीलर कारच्या रेसमध्ये देखील राहतील. हाँ, अगर ये मैच सोहेल पटेल जिता देते हैं तो डेफिनेटली गाड़ी जीतने की रेस में सबसे आगे आ जाएंगे. जिस तरह से वो गेंदबाजी कर रहे हैं, मतलब जब जब वो दौड़कर बॉल करते हैं ऐसा लग रहा है कि वो विकेट लेकर आएंगे. 40 पर 6. एक और. अब इसे क्या कहेंगे. मॅच फसली सर. आज विजयासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे 3, परंतु आता विकेटही 3च बाकी आहेत. बघता बघता 7 विकेट कधी गेल्या कळलं देखील नाही. आणि या बॉलरने 2 मॅच मध्ये 9 विकेट घेतलेल्या आहेत. बड़ी बात है सोहेल पटेल. मला वाटतं सर आता थोडासा दबाव असेल, कारण या 3 धावा 3 किलोमीटर एवढ्या झाल्यात. यस, नए बल्लेबाज है राकेश कहर और उनके साथ है दीनू कांबळे. सोहेल पटेल की खुददारी की तारीफ करनी होगी. माशाल्लाह, बहुत ही जबरदस्त गेंदबाजी उन्होंने की है. देखिए, सबसे बड़ी बात क्या है, इतने इजी इक्वेशन में बॉलर भी थोड़े लूज हो जाता है, लेकिन सोहेल पटेल नहीं. मैंने जो तालीम ली है, मैं अगर मुनाफ पटेल के साथ जुड़ा हूं तो मुनाफ भाई की इज्जत का सवाल है. अगर मैंने खराब खेला तो लोग मुनाफ भाई को पूछेंगे, और वो जो जज्बा है उसको मैं सलाम करता हूं. मैच का परिणाम चाहे कुछ भी हो, आई विल गिव माय 100%. म्हणजे इकडे चुरस महत्वाची आहे. चुरस पाहणी, क्षेत्ररक्षण देखील ज्या पद्धतीने रचलं गेलं आहे, आक्रमक क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं आहे. मॅच, आणि हेच क्रिकेटमध्ये करायचं असतं, शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, फाईट महत्वाची असते आणि क्रिकेट तुम्हाला तेच शिकवतं. तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. बघता बघता 7 विकेट गेलेले आहेत. केवळ 3 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आहे. अख्खे 12 चेंडू बाकी आहेत, परंतु विकेट मात्र 3च बाकी आहेत. दिनू कांबळे जोडीला जर पाहिलं तर राकेश कहर. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला मात्र गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न झालाय. बघता बघता सीमारेषच्या दिशेने बॉल, आणि विजय सुनिश्चित. सुटकेचा निश्वास तोडला असेल ट्रायडंटनी. राणा अंकल यांनी देखील आणि हकीमभाई यांनी देखील. अभिनंदन ट्राइडेंट न्यू मुंबई. हार्ड लक शिरसाट स्पोर्ट्स नगर. लेकिन सोहेल पटेल, मेरे ख्याल से आज के दिन का इम्पैक्ट प्लेयर अगर मुझे चुनना हो, दैट विल बी वन एंड ओनली सोहेल पटेल. क्या बॉलिंग की है. मैच का रिजल्ट चाहे कुछ भी हो, एंजॉय योर बॉलिंग.
लीडिंग फ्रॉम द फ्रंट 3 विकेट से